नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत सत्य घटनेवर आधारित एक स्टोरी. रिकाम्या खिशातून यशाचा महाल. चला तर मग आपण पाहूयात. तुम्ही ही स्टोरी कुठेही ऐकली नसेल. रिकाम्या खिशातून उभा राहिलेला स्वप्नाचा महाल भाग 1. साताराजवळच्या एका छोट्याशा गावात गणेश नावाचा एक मुलगा राहत होता. गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं, मातीच्या घरांनी भरलेलं आणि लोक साधे भोळे. पण त्या साध्या गावात गणेशचं स्वप्न मात्र खूप मोठं होतं. गणेशचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. वडील शेतमजूर, आई घरकाम करून घर चालवायची. दिवसातून 2 वेळच जेवण मिळणंही कधी कधी कठीण व्हायचं. घरात ना टीव्ही, ना पंखा, ना खास सुविधा, पण गणेशच्या डोळ्यात मात्र नेहमीच चमक असायची. शाळेत तो हुशार होता. शिक्षक नेहमी म्हणायचे, गणेश तू मोठा होऊन काहीतरी मोठं करशील. पण घरी परिस्थिती वेगळीच होती. एका संध्याकाळी वडील थकलेले घरी आले. हातात फारसं काही नव्हतं. आईने विचारलं, आज किती मजुरी मिळाली? वडील शांतपणे म्हणाले, आज कामच नव्हतं, उद्या पाहू. त्या रात्री गणेश झोपला, पण त्याच्या मनात एकच विचार फिरत होता, आपण कायम असंच जगायचं का? स्वप्नाची पहिली ठिणगी. एक दिवस गावात शहरातून एक मोठी कार आली. त्या कारमधून एक यशस्वी उद्योगपती उतरला. तो गावातल्या शाळेला देणगी देण्यासाठी आला होता. त्याने विद्यार्थ्यांना सांगितलं, मी सुद्धा गरीब घरातून आलो आहे, पण स्वप्न मोठं ठेवलं आणि मेहनत केली. हे वाक्य गणेशच्या मनात कोरलं गेलं. त्या दिवशी घरी येऊन त्याने आईला सांगितलं, आई मी मोठा होऊन आपल्यासाठी पक्क घर बांधणार. आई हसली आणि म्हणाली, बाळा स्वप्न बघायला हरकत नाही, पण त्यासाठी खूप मेहनत लागते. गणेश ठामपणे म्हणाला, मी करीन मेहनत. संघर्षाची सुरुवात. 10वी उत्तीर्ण झाल्यावर गणेशला पुढे शिकायचं होतं, पण घरात पैसे नव्हते. वडिलांनी स्पष्ट सांगितलं, गण्या आम्ही तुला जास्त शिकू शकत नाही. क्षणभर त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने हार मानली नाही. तो दिवसा कॉलेजला जायचा आणि संध्याकाळी हॉटेलमध्ये भांडी घासायचा. लोक कधी कधी त्याची थट्टा करायचे, अरे इंजिनियर साहेब, प्लेट घासून मोठे होणार का? तो फक्त हसायचा आणि मनात म्हणायचा, आज प्लेट घासत आहे, उद्या माझं नशीब घासून उजळेन. अपयशाची चव. कॉलेजच्या पहिल्या वर्षात तो एका स्पर्धेत सहभागी झाला. त्याने एक छोटा व्यवसायाचा प्लॅन सादर केला, पण त्याला पारितोषिक मिळालं नाही. तो खूप निराश झाला. त्या रात्री तो नदीकिनारी बसला होता. मनात विचार, कदाचित मी स्वप्न खूप मोठं बघतोय. तेवढ्यात त्याच्या शिक्षकाचा फोन आला, गणेश हरलो म्हणून थांबू नकोस. अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी असते. हे ऐकून त्याच्या मनात पुन्हा जिद्द जागी झाली. पहिला छोटा व्यवसाय. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी त्याने गावातच एक छोटंसं काम सुरू केलं. ऑनलाईन फॉर्म भरून देण्याचं आणि सरकारी योजना समजावून सांगण्याचं. त्याच्याकडे संगणक नव्हता. त्याने जुना सेकंड हँड लॅपटॉप घेतला, तोही उधारीवर. सुरुवातीला कोणी येत नव्हतं. लोक म्हणायचे, हे काही चालणार नाही. पण गणेश दररोज दुकान उघडायचा. हळूहळू लोकांचा विश्वास बसला. पहिल्या महिन्यातच त्याने 1200 रुपये कमावले. ते पैसे त्याने आईच्या हातात ठेवले. आईच्या डोळ्यात अश्रू होते. बाळा, आज तू आमच्यासाठी खूप मोठं केलंस. मोठं स्वप्न. स्वतःची कंपनी. कॉलेज संपल्यानंतर गणेश शहरात गेला. तेथे त्याने एका कंपनीत नोकरी धरली. पगार कमी होता, पण शिकायला खूप मिळालं. रात्री तो स्वतःचा बिझनेस प्लॅन तयार करायचा. गावाकडच्या लोकांसाठी डिजिटल सेवा उपलब्ध करून देणारी मोठी कंपनी उभारायची. पण भांडवल नव्हतं. त्याने अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांना भेटलं. बहुतेकांनी नकार दिला. तुझ्याकडे अनुभव नाही, गावात कोण वापरणार हे? हे ऐकूनही तो मागे हटला नाही. एक दिवस त्याला एका छोट्या स्टार्टअप स्पर्धेबद्दल कळलं. त्याने पुन्हा प्रयत्न केला. इथे भाग संपतो. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहा, पार्ट 2 द्या. मी पुढचा भाग, जिथे त्याचं आयुष्य मोठं वळण घेईल, लगेच देतो.